सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक विमानसेवा सुरू झाली असून दुसरीकडे या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव अद्यापही अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं नसल्याने भूमिपुत्रांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळतोय। लोकनेते दिबा पाटील सामाजिक संस्था शिवभूमी रायगड यांच्या वतीनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव दिलंच पाहिजे या मागणीसाठी पनवेलमधील काळभैरव मंदिर चिंचपाडा परिसरात प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांकडून निषेध आंदोलन करण्यात येतंय। आपलं भविष्य आपणच घडवूया, भूमिपुत्रांची अस्मिता आणि अस्तित्वासाठी संघटित होऊन संघर्ष करूया। अमर रहे दिबा पाटील साहेब अमर रहे। या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, असे टीकात्मक नारे लगावत राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यात येतोय। या आंदोलनात शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र मोठ्या संख्येनं सहभागी झालेत। आता जरी काय वाटलं असतं का बाका आता बीजेपी मध्ये लय भरती चालली, पण त्यांना पण जातीचा अभिमान आहे। कसा अभिमान आहे तर उरणमध्ये त्यांनी आठवण केली लोकांनी, तेव्हा तिथं काय नाही डिपॉझिट जाणार आहे, भावना का नाही करता त्यांना 1500 मतं पडणार नाही, 1500 मतांना त्यांना हरवला, आम्ही नाही हरवला, तो दिबी पाटलांच्या विचाराने त्यांना हरवलाय असं मी तुम्हाला सांगतो। निश्चितपणे ज्या पद्धतीनं त्यांचे आमदार बोलतात, मोहन साहेब मंत्री बोलतात, आता अतुल त्यांच्या उशालाच असतो, मी अतुलला अतुल तू मोहन साहेबांशी बोलतो, तुला ते दादा बोलतात, तो रोज आमदारांच्या बरोबर आहे, फडणवीस भेटले का सांगतात नाही तुमचं नाव लागणार आहे, तू तर रोजच स्टेजवर आहे, तरी जबाबदारी तुझी आहे। तर जरा जर तुला पण काय वाटत असेल तर या व्यासपीठावर मी तोपर्यंत चढणार नाही जोपर्यंत दिलीप पाटलांचा नाव लागत नाही। असा सुद्धा निश्चय अतुल पाटलांनी केला पाहिजे का नाही? तो आमचा राजा पाटील बोलला, राजेंद्र पाटील केला काय? तो बोलला, त्याच्यावर केस लावली, तो काय बोलला पोटतिडकीनं बोलला का? बा जर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्या स्टेजवर जाता कामा नये, कारण आता त्यांनी शब्द फिरवलेला आहे आणि डिलेड होत चाललाय, तर 3 वेळा शब्द फिरवलाय। विमानतळ पूर्ण होऊ द्या, उद्घाटन होऊ द्या, आता विमान पण उडण्याच्या अगोदर 3 वेळचं त्यांनी त्याच्यामध्ये 2-3 वेळा जर तुम्हाला पटत नसेल तर मग त्यांनी खरं पहिला निषेध त्यांनी व्यक्त करायला पाहिजे। त्या ठिकाणी विमानतळावर दिबा पाटील इंटरनॅशनल विमानतळावर आपलं स्वागत आहे अशी घोषणा होईल, पण आज मात्र दुर्दैवानं दुसरंच काहीतरी त्या ठिकाणी होतंय आणि या ठिकाणी ह्या बाबतीत सरकार जरी सहजगत्या घेत असलं किंवा लाईटली घेत असलं तरी हे आंदोलन आगामी कालखंडामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही, कारण ही या ठिकाणच्या सर्व स्थानिकांची, भूमिपुत्रांची, रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पालघर या 5ही सागरी जिल्ह्यातल्या जनतेची भावना आहे आणि त्या अनुषंगानं भविष्याच्या काळात आज आचारसंहितेच्या मिशानं जी जमावबंदी लागू केलेली आहे त्याचा आसरा सरकारनं घेतलेला आहे। आम्ही देखील या ठिकाणी आज संयमानं घेतलेला आहे, पण पुढचं आंदोलन जे असेल, जर इगतपुरी नाशिकचा शेतकरी पार मंत्रालयापर्यंत जाऊ शकतो, जर मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव, मराठा भगिनी मुंबईपर्यंत पोचू शकतात, तर दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाच्या या विषयावर या ठिकाणचा भूमिपत्र देखील मुंबईला पोचल्याशिवाय राहणार नाही, या दृष्टीनंच केलं जाईल हा विश्वास या ठिकाणी मला आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।